मी जस्ट आले आता जिममधून आणि मी घरी एकटीच आहे. आता एकटं असल्यावरती जेवण काय बनवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच असतो. पण मला बेसनचा पोळा आहे ना खूप जास्त आवडतो. म्हटलं आपण त्यालाच असं ट्विस्ट देऊन काहीतरी बनवूया. सो आज मी बनवणार आहे देसी स्टाईल बेसन रॅप किंवा तुम्ही त्याला बेसन रोल सुद्धा बनवू शकता. सो इथे बेसन घेतलंय मी. तर मी एकटी असल्यामुळे मी ते थोडंसंच बेसन घेतलंय. त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे. हळद, लाल तिखट मसाला, धन्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ. सो आपलं बॅटर रेडी आहे एकदम घट्ट असं. सो सेम आपण जसं बेसनच्या पोळ्यासाठी काय कन्सिस्टन्सी ठेवतो ना बॅटरची, हे तसंच ठेवायचं आहे. सो आता इथे एक बेसिक चपाती आपण लाटून घेणार आहोत आणि ही गव्हाच्याच पिठाची चपाती आहे. जशी नॉर्मली आपण चपाती कशी शेकवतो ही तशीच करायची आहे. आता जे बॅटर आपण रेडी करून ठेवलं होतं ना ते चपातीच्या वरती असं मस्त स्प्रेड करायचं आहे आणि त्याला टर्न करून छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला क्रिस्पी होऊ द्यायचं आहे. एक्झॅक्टली तुम्हाला जसं दिसतंय तसं. जेवढं जास्त क्रिस्पी होईल ना तेवढं छान लागतं. आता हे क्विकली असेंबल करूयात. मी इथे पुदिनाची चटणी लावली आहे. पनीर तुम्ही नॉर्मल शॅलो फ्राय करून सुद्धा आतमध्ये टाकू शकता. मी नॉर्मल फ्रेश पनीर टाकलं. त्याच्यावरती चाट मसाला, थोडासा बारीक कांदा, टोमॅटो आणि काकडी आहे ती मी घातली याच्यामध्ये. फोल्ड झाल्याच्या नंतर थोडंसं घी किंवा बटरमध्ये याला तव्यावरती थोडं क्रिस्पी करून घ्या. म्हणजे याची टेस्ट खूप जास्त बेटर लागते. खूप डिलिशियस आणि हे किती हेल्दी दिसतंय हे तुम्ही सुद्धा बघा. मला जर हे लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं असेल ना तर आय वुड सजेस्ट तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चीज घाला. कारण ती एक अशी गोष्ट आहे जी लहान मुलांना अट्रॅक्ट करते आणि म्हणून ते हे अशी हेल्दी गोष्ट खायला रेडी होतील. अदरवाईज दिस इज सो गुड. आता आपण हे टेस्ट करून सुद्धा बघूया की हे कसं झालंय. ओ गुड, ट्रस्ट मी, हे खूप अमेझिंग झालंय. यू गाईज हॅव टू ट्राय दिस. आणि तुम्हाला ही एकदम इन्स्टंट आणि इझी रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा. नाउ लेट मी एन्जॉय दिस. चिअर्स, बाय बाय.